न्याय जलद मिळेल का, की आयुष्य कोर्टाच्या चक्रामध्ये संपेल? न्याय जलद मिळण्याची अपेक्षा करू नका, कारण ते प्रॅक्टिकली शक्य नाही. कारण याची मूळ सुरुवात ही स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक न्यायालयापासूनच होते. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. जलद गतीने न्याय मिळणे शक्य नाही याची वस्तुस्थितीजन्य काही कारणे ही पुढीलप्रमाणे आहेत. मुद्दा क्रमांक 1, ज्यावेळी तुम्ही फौजदारी गुन्हा नोंद करता किंवा फौजदारी गुन्हा नोंद होतो त्यावेळी 60 ते 90 दिवसाच्या आत चार्जशीट न्यायालयात सादर करायची असते. ती तपास अधिकारी वेळेत सादर करतीलच असे नाही. त्याचा कालावधी हा कितीही असू शकतो, कारण फिर्यादीला हे माहीतच नसते की चार्जशीट ही विहित मुदतीत सादर करायची आहे आणि त्याशिवाय न्यायालयात खटला सुरू होऊ शकत नाही. मुद्दा क्रमांक 2, 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर चार्जशीट जमा झाली की मग केस ही बोर्डवर येते. माझ्या एका माहितीतील केसमध्ये गुन्हा नोंद होता 2017ला. तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट जमा केली 2020ला, म्हणजे तब्बल 3 वर्षांनी. दुसऱ्या एका गंभीर गुन्ह्यात चार्जशीट जमा झाली तब्बल 9 महिन्यानंतर. मुद्दा क्रमांक 3, चार्जशीट जमा झाल्यावर मग न्यायालयात चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया सुरू करते. या प्रक्रियेला सुद्धा कमीत कमी 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, वर्ष, 2 वर्ष इतका कालावधी लागू शकतो. माझ्या माहितीतील एका गुन्ह्यात चार्ज फ्रेम होण्यासाठी तब्बल 2 वर्षे इतका कालावधी हा माननीय न्यायालयाने घेतला होता. मुद्दा क्रमांक 4, चार्ज फ्रेम झाल्यावर मग फिर्यादी व साक्षीदार यांना न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स काढून कळवले जाते. तेव्हा कुठे फिर्यादीला कळते की आपली केस सुरू झाली आहे, तोपर्यंत आत्ता उल्लेख मी केल्या पद्धतीनं कालावधी गेलेला असतो. मुद्दा क्रमांक 5, फिर्यादी किंवा साक्षीदार न्यायालयात उपस्थित राहतात तोपर्यंत किंवा पुढील 1-2 महिन्यात न्यायाधीश यांची बदली झालेली असते किंवा होणार असते. त्यामुळे पुढील 2 महिन्यानंतरची तारीख मिळते. मुद्दा क्रमांक 6, नवीन न्यायाधीश नियुक्त झाल्यावर सगळ्या केसेसचा आढावा घेण्यातच त्यांच्याकडून 1 ते 2 महिने जातात. त्यामुळे तुम्हाला आणखी पुढील 1-2 महिन्याची तारीख मिळते. मुद्दा क्रमांक 7, तोपर्यंत फिर्यादीचे सरकारी वकील यांची बदली होते. नवीन सरकारी वकील हजर होऊन केस स्टडी करेपर्यंत त्यात 2-3 महिने जातात. मुद्दा क्रमांक 8, एवढे सगळे झाल्यावर केसची सुनावणी चालू होते. मग सदर सुनावणी दरम्यान कधी आरोपीचे वकील गैरहजर राहतात, कधी साक्षीदार गैरहजर असतात, कधी सरकारी वकील रजेवर असतात, कधी माननीय न्यायाधीश रजेवर असतात, तर कधी न्यायालयीन कायदेशीर ट्रेनिंग असते, तर कधी दिवाळीच्या सुट्ट्या लागतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. मुद्दा क्रमांक 9, या अशा अनेक प्रश्नातून जात जात तुमच्या केसचा निकाल लागेपर्यंत किती वर्ष जातात हे तुम्हीच सांगा. मुद्दा क्रमांक 10, आणि त्यानंतर निकाल राखून ठेवला जातो. निकाल न देताच काही न्यायाधीशांची बदली होते. मग नवीन न्यायाधीश कसा निकाल देणार? कारण सगळी केस तर बदली झालेल्या न्यायाधीश यांच्यासमोर चाललेली असते. मग परत नवीन न्यायाधीश सुनावणी घेण्याची अथवा फायनल आर्ग्युमेंट घेण्याची शक्यता असते. यात बराच वेळ जातो. मग आता तुम्हीच सांगा, जलद न्याय कसा मिळेल? कारण स्थानिक कोर्टातच तुमची 7-8 वर्षे गेलेली असतात. यानंतर ज्याला वाटते, म्हणजे आरोपी किंवा फिर्यादी, निकाल माझ्या विरोधात चुकीच्या पद्धतीने दिला आहे,
तो उच्च न्यायालयात अपिलात जातो. तिथे सुद्धा बऱ्यापैकी हीच परिस्थिती. स्थानिक कोर्टाने शिक्षा सुनावलेला आरोपी उच्च न्यायालयात अपिलात जाऊन जामीन घेतो. अजून निकाल नाही. नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध एका वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीवेळी त्या वकिलांनी न्यायाधीश यांच्यासमोर कागदपत्रे उधळली व सरन्यायाधीश यांना शिवीगाळ केली. प्रसारमाध्यमामध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये संबंधित वकील हे या केसमुळे पूर्णपणे फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले दिसत आहेत व या फ्रस्ट्रेशनमधूनच त्यांनी हा प्रकार केला आहे याची सहानुभूतीपूर्वक दखल संबंधित न्यायाधीशांनी घेऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. जर एका वकिलांची ही परिस्थिती असेल तर मग आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे काय किंवा सामान्य फिर्यादीचे काय? त्याचबरोबर न्यायव्यवस्थेवर असणारा अनेक खटल्यांचा ताण स्थानिक कोर्टात तर एका कोर्टासमोर एका तारखेस कमीत कमी 30 ते 40 खटले बोर्डवर असतात. मनुष्यबळाची कमतरता. मग सांगा न्याय जलद कसा मिळेल? ज्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे त्याने काय करायचे? त्यामुळे आजच्या परिस्थितीत न्याय जलद मिळण्याची अपेक्षा करू नका. अशीच जनहितार्थ माहिती मिळण्याकरता आम्हाला फॉलो करा. तुमची प्रतिक्रिया मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.